नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुतेश बेहरे आरबीज कृषी वर्ल्ड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे चारा नियोजन किंवा खाद्य व्यवस्थापन। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चारा व्यवस्थापन का केलं पाहिजे ते आपण सुरुवातीला बघूया। चारा व्यवस्थापन करणं गरजेचं यासाठी आहे कारण मित्रांनो, मेंढी गाभण राहण्यापासून ते मेंढी विण्यापर्यंतची जी संपूर्ण जी सायकल आहे ती व्यवस्थित किंवा सुरळीत चालण्यासाठी चारा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे। मग चाऱ्यामध्ये काय काय दिलं पाहिजे ते देखील आपण बघणार आहोत। तर चाऱ्यामध्ये संमिश्र चारा असणं गरजेचं आहे। संमिश्र म्हणजे काय, तर ओला चारा, सुक्का चारा किंवा खुराक ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे। तर आपण चाऱ्यामध्ये काय काय देऊ शकतो, तर चाऱ्यामध्ये आपण ओल्या चाऱ्यामध्ये बघायला गेलं तर मेथी घास देऊ शकतो, सुबाबळ देऊ शकतो, दशरथ घास देऊ शकतो किंवा हत्ती घास देखील आपण देऊ शकतो। त्याचबरोबर सुक्का चारा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। तर सुक्या चाऱ्यामध्ये आपण काय काय देऊ शकतो मित्रांनो, तर सुक्या चाऱ्यामध्ये आपण तुरीचं भुसकट म्हणा, हरभऱ्याचं भुसकट म्हणा हे आपण देऊ शकतो। आणि नुसतं सुक्का चारा किंवा ओला चारा पुरेसा ठरतो का, तर नाही मित्रांनो। तर ह्याच्यासोबत तुम्ही खुराक देखील देणं गरजेचं आहे। तर खुराक कोणता कोणता असायला पाहिजे, तर खुराकामध्ये आपण मका म्हणा किंवा खापरी पेंड म्हणा किंवा ग्राम चुन्नी म्हणा, हेही महत्त्वाचं आहे। तसेच आता हे आपण बघितलं चारा, तर चाराचं प्रमाण आपण बघणार आहोत। तर चारा किती प्रमाणात दिला पाहिजे, तर मित्रांनो मेंढ्याच्या वजनानुसार किंवा पिल्लांच्या वजनानुसार त्याला चारा दिला पाहिजे। तर मित्रांनो, जर एखाद्या मेंढीचं वजन 40 ते 45 किलो असेल तर त्या मेंढीला सुक्का चारा अर्धा किलो, ओला चारा 1 किलो, तसेच खुराकामध्ये 100 ते 200 ग्रॅम खुराक दिला पाहिजे। तर हे सगळं का दिलं पाहिजे, तर मेंढीच्या पोषणासाठी हे सगळं दिलं पाहिजे। चला तर मित्रांनो, काही आता महत्त्वाच्या टिप्स बघूयात। टिप नंबर 1, गाभण मेंढ्या, व्यालेल्या मेंढ्या व कोकरांना हा खुराक आणि चारा थोडासा जास्त प्रमाणात दिला पाहिजे। टिप नंबर 2, आपल्या शेडमध्ये मीठ आणि खनिजांची उपलब्धता असली पाहिजे। टिप नंबर 3, आपल्या शेडमध्ये कॅल्शियमची वीट देखील असणं तितकंच गरजेचं आहे। आजच्यासाठी एवढाच। आपला पुढील व्हिडिओ मेंढ्यांचे आजारपण आणि लसीकरण असणार आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण ह्या व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्ही तुमच्या मेंढ्यांना काय खुराक देतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।